मंडळी नमस्कार. अर्थसंकल्प जे आहे तो जाहीर झालेला आहे आणि वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या सेक्टरसाठी झालेल्या आहेत. तर जे शेती क्षेत्रामध्ये काम करणारे लोक येतात ते, त्यामध्ये शेतकरी, मत्स्यपालक किंवा पशुपालक शेतकरी जे येतात ते आणि ग्रामीण भागामध्ये जे राहणारे लोक येतात, या सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्न असतो तो म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये किंवा 2025च्या बजेटमध्ये आमच्यासाठी नेमकं काय. तर या कायचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. टोटल 6 ते 7 घोषणा करण्यात आलेल्या आहेत शेती क्षेत्रासाठी आणि त्याच्यामधली जे पहिली घोषणा आहे ती म्हणजे युरिया खताची जी निर्मितीच्या कारखान्याबद्दलची आहे. ती म्हणजे नावरूप नावाचे ठिकाण आहे आसाममध्ये, तर तिथे हा कारखाना उभारण्यात येणार आहे आणि टोटल 3 कारखाने जे आहेत ते उभारण्यात येणार आहेत आणि त्याची जी उत्पादन क्षमता असणार आहे तर ती जवळपास 12.5 लाख टनाचं जे आहे ते उत्पन्न यापासून जे आहे ते युरियाचं होणार आहे. आणि या कारखान्याचा वापर करून भारतामध्ये जे आहे ते युरियाचा सप्लाय जो तो सर्वत्र होणार आहे. जे शेतकरी सातत्याने म्हणत असतात की युरियाचे शॉर्टेज आला किंवा युरिया भेटत नाहीये किंवा जास्त भावामध्ये जे आहे ते युरिया खरेदी केला जातो, तर याचा प्रश्न जो आहे यापासून सुटणार आहे आपला. त्यानंतर दुसरी जी घोषणा आहे ती म्हणजे कापूस उत्पादक शेतकरी जे आहेत यांच्यासाठी अत्यंत महत्वाची घोषणा आहे. ती म्हणजे जे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कापसाचे जे एकरेजेस आहे किंवा लागवड करण्याचं जे क्षेत्र आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचे असे खूप कित्येक कारण येतात. तर एकतर भाव पण कमी भेटतोय किंवा जी लेबरची समस्या आहे ती मुख्य समस्या, रोग आणि किडीला जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जो प्रादुर्भाव होतो कापूस पिकावर, अशा असंख्य जे आहे ते कारण असल्यामुळे कापूस पिकाचं जे क्षेत्र आहे हे दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला, कापसाची जी मागणी आहे तर ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कारण की भारत देशाला जे आहे ते कापूस पिकाची अत्यंत जास्त आवश्यकता आहे. तर मग ह्या पिकांसाठी जे आहे ते केंद्र सरकारने विशेष लक्ष दिलेले आहे. त्यासाठी काय केलेलं आहे केंद्र सरकारने घोषणा, मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे कापसाचं जे आहे ते उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि यासाठी जवळपास 500 करोडची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मेन जे उद्देश आहे तो म्हणजे उत्पादन क्षमता वाढवायची आपल्याला. आणि जे धागा जो असतो, भाव जो असतो तो धाग्यावर असतो, किती लांब धागा निघतो. तर जास्तीत जास्त लांब जो धागा निघतो अशा व्हरायटी जे आहे ते केंद्र सरकार तयार करण्याच्या मार्गावर आहे. आणि ती जी आहे ती शेतकऱ्यापर्यंत व्हरायटी जे आहे ते नाविन्यपूर्ण जे तंत्रज्ञान असणाऱ्या जे व्हरायटी येतात या व्हरायटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि उत्पादन क्षमता जी आहे ते दिवसेंदिवस वाढवणं, हे डोळ्यासमोर ठेवून जे आहे ते काम करणार आहे. नंबर 3चा जो मुद्दा आहे तो म्हणजे कडधान्यामध्ये आत्मनिर्भर बनणे. यासाठी जवळपास 1000 करोडची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जे विशेष लक्ष देणारी पिकं जे येतात त्याच्यामध्ये तूर आहे, उडीद आहे आणि मसूर या पिकावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आणि यामध्ये नेमकं काय काम होणार आहे, तर त्यामध्ये एकतर आयात जी आहे दुसऱ्या देशातून आपण जे माल बोलवतोय कडधान्याचा, तो माल जो आहे तो कमीत कमी बोलवला जाणार. तर 6 वर्षासाठी जे आहे ते मिशन कडधान्य जे आहे याची अंमलबजावणी होणार आहे. आणि यामध्ये काय गोष्ट असणार आहे ती म्हणजे एकतर उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न केले जाणार आहेत. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्याचा जो काही माल निघतोय कडधान्यामध्ये, तूर असेल, उडीद असेल, मसूर असेल किंवा इतर जी पिके येतात याची जी खरेदी आहे ही केंद्र सरकारकडनं केली जाणार आहे. तर हे होतं मिशन कडधान्य किंवा कडधान्यामध्ये आत्मनिर्भर बनणे. नंबर 4ची जी घोषणा आहे ती म्हणजे जे मखाना खाणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मखाना बोर्डची जी आहे ती स्थापना होणार आहे आणि त्यासाठी जवळपास 100 करोडची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मखाना बोर्डची जी स्थापना आहे ती बिहारमध्ये होणार आहे. तर नंबर 5ची जी घोषणा आहे ती म्हणजे केसीसी, किसान क्रेडिट कार्ड. तर यामध्ये जे आहे ते अगोदर 3 लाख रुपयापर्यंत जे आहे ते लोनची लिमिट होती, तर ती वाढून जवळपास आता 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते 7.7 करोड शेतकऱ्यांना जो आहे तो याचा फायदा होईल. आणि दुसरी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये पशुपालक शेतकरी जे आहेत, मत्स्यपालक शेतकरी जे आहेत, या शेतकऱ्यांना जे आहे ते केसीसी कार्ड जास्तीत जास्त देण्यात येणार आहे. नंबर 6ची जी गोष्ट आहे ही अत्यंत विशेष आहे. त्याचं कारण म्हणजे प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि ह्यामध्ये काय असणार आहे, संपूर्ण देशामध्ये जे मागासलेले जिल्हे येतात 100 जिल्ह्याची जी आहे ती निवड होणार आहे. आणि ह्या जिल्ह्यासाठी जे आहे ते विशेष कार्य केले जाणार आहे. त्याच्यामध्ये जे आहे जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांना जे आहे ते या योजनेचा लाभ होणार आहे. आणि शेतकऱ्यांचे जे आहे ते उत्पादनामध्ये 100% वाढ होणार आहे. आणि या योजनेचं जे विशेष लक्ष आहे किंवा यामध्ये कोणत्या ज्या घटकाचा जो आहे तो विशेष लक्ष दिले जाणार आहे, त्याच्यामध्ये विविध पिकाची जी आहे ते लागवड करण्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादन निघाल्याच्या नंतर त्याची जी विक्री असते किंवा त्याच्यावर जी प्रोसेसिंग असते पिकावर, तर त्याच्यासाठी जे आहे ते तालुका ठिकाणी जे आहे ते विशेष प्रोसेसिंग प्लांट, वेअरहाऊस साठवणीसाठी
साठवणुकीसाठी वेअरहाऊसची वगैरे निर्मिती होणार आहे या पिकासाठी. त्यानंतर जे आहे ते सिंचन जे आहे ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जर शेतासाठी पाणी असेल तर उत्पन्न डबल होतं. तर सिंचन सुविधेवर जे आहे ते विशेष लक्ष देऊन सिंचन सुविधा जे आहे ते या विशेष 100 जिल्ह्यामध्ये जे मागासलेले जिल्हे आहेत इथं पोहोचवण्याचं काम जे आहे ते केंद्र सरकार करणार आहे. त्यानंतर जे आहे ते लोन, शेतीसाठी पैसा लागतो तर तो पैसा जो आहे तो लोनच्या स्वरूपामध्ये एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे किंवा उपलब्ध करून दिलं जाणार आहे. नंबर 7ची जी घोषणा आहे ती म्हणजे खाद्यतेलामध्ये सरकारला आत्मनिर्भर बनायचं आहे. देशाला जो आहे तो आपला आत्मनिर्भर करायचा आहे. त्यानंतरची जी घोषणा आहे ती म्हणजे 2 नंबरची जी आहे ती जीन बँक भारतामध्ये उभारण्यात येणार आहे. आणि जीन बँक म्हणजे काय असतं की जे आपले काही जर्म प्लाझम असतात किंवा जे वेगवेगळे व्हरायटी असतात, जे वेगवेगळे वाण असतात वेगवेगळ्या पिकांची, त्याची साठवणूक केली जाते आणि येणाऱ्या काळामध्ये चांगलं उत्पन्न देणारं आणि विकसित वाण जे आहे ते निर्माण करण्यासाठी जे आहे ते जीन बँकमध्ये सर्व जीन जे आहेत वेगवेगळ्या पिकाची साठवणूक केली जाते. तर याचं विशेष महत्व आहे. तर हे जे आहे ते उभारण्यात येणार आहे. तर हे एकंदरीतपणे शेती क्षेत्रासाठी जे आहे ते विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. अशा 6 ते 7 घोषणा जे आहे ते शेती क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या आहेत. तर याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.